हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमतीन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर तुम्हाला ट्रॅव्हल, कुकिंग आणि अदर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहायला मिळतील. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या गंमतीन लाईफ या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. आज आपण अतिशय पौष्टिक असे हेल्दी रेसिपी करणार आहोत. ड्रायफ्रूटचे लाडू. सकाळी मुलं काही खाऊन जात नाहीत तेव्हा एकदम सकाळ सकाळ जर कॉलेज असेल तर पटकन एखादा लाडू त्यांना दिला खायला तर आपल्यालाही बरं वाटतं, काहीतरी पौष्टिक मुलं खाऊन गेले. सो आज आपण बघूया 1.5 किलोच्या प्रमाणात 1.5 किलोचे लाडू कसे तयार होतात ते. सो 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम अक्रोड, 50 ग्रॅम कलिंगडाच्या बिया, 50 ग्रॅम भोपळ्याचे बी, 50 ग्रॅम सूर्यफुलाचे बी, 100 ग्रॅम पिस्ता, 20 ग्रॅम मनुका असं आपण साहित्य घेतलंय. पुढेही साहित्य वाढवलेलं आहे. 750 ग्रॅम खजूर घेतलेले आहेत. सो असं हे पूर्ण साहित्य आहे. आता मी जे कट करून घ्यायचे ते कट करून घेते. बदाम कट करून घेतलेले आहेत. काजू सुद्धा अशाच प्रकारे मी कट करून घेतलेत. बारीक बारीक तुकडे करायचे कारण आपल्याला त्याचे लाडू वळायचे आहेत. मिक्सरला वगैरे लावायचे नाहीत, एकदम चुरा होतो त्याचा. इथे अक्रोड आणि पिस्ता हे पण मी कट करून घेते सुरीने. या सगळ्या कटिंगला आपल्याला साधारण पाऊण तास लागतो. व्यवस्थित कट करायचे झाले. आता हे जे 750 ग्रॅम कलमी खजूर घेतले त्याच्या बिया काढून घेते. कलमी खजूराला जरा मांसल असतात, ते छान असतात, फ्लेशी असतात. सो म्हणून मी कलमी खजूर प्रिफर केलेले आहेत. सो खजुराच्या सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत. आता मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते किसून घेते. तेही मला खरपूस भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात सुकं खोबरं हवं असेल तर तुम्ही अजून एक अर्धी वाटी वाढवू शकता. पण मला एवढंच हवं होतं म्हणून मी घेतले. आता हे तपकिरी कलरवर भाजून घ्यायचं आहे. भाजून झालेला आहे. याच्यात मी मखाणा घातलाय, माझ्याकडे होता म्हणून तो ऍड केला मी. जवळजवळ एक वाटीभर मखाणा आहे तो पण मी भाजून घेते कुरकुरीत होईपर्यंत. 5 मिनिटं लागतात आणि तो मी बारीक करून घेते. ठेचून घेतला की तो चांगला बारीक होतो. 2 चमचे खसखस घेतली आहे, कोरडीच भाजून घेते मी ती. सो हे सगळं भाजून घेतलंय. जे कोरडं भाजायचंय ते आधी भाजून घेतलं. आता 2 चमचे तूप टाकते आणि जो आपण कट करून घेतलेला आहे ना ड्रायफ्रूट ते त्याच्यामध्ये टाकते. परतून घ्यायचंय. 5 ते 7 मिनिटं लागतात परतायला व्यवस्थित. आता सूर्यफुलाचं बी, भोपळ्याचं बी आणि कलिंगडाच्या बिया त्या भाजून घेते. थोडंसं तूप टाकलंय वरून, 1 चमचाभर. परतून घ्यायचं. दोन ते 3 मिनिटं परतलेलं आहे. आता ते काढलंय एका परातीमध्ये. आता 2 चमचे तूप घालते. सर्वप्रथम मी मनुके घेते जरा परतून तुपावर. मनुके मी 1 चमचा तुपावर परतून घेतलेले आहेत. आता मी खजुरासाठी 2 चमचे तूप घालते आणि त्याच्यावर खजूर परतून घेते, ज्याच्या बिया मगाशी काढल्या आपण.
सो हे असं झालेलं आहे, कारण आपल्याला त्याचे लाडू वळायचे आहेत ना, म्हणून ते व्यवस्थित आपण तुपावर परतून घेतलेले आहेत खजूर. आता ते मी काढते. ज्या परातीत आपण सगळे ड्रायफ्रुट्स काढलेत, परतून घेतलेले ते बघा. आता हे सगळं मी एकजीव करते, कारण आपल्याला लाडू वळायचे आहेत. थोडं गरम आहे ते, म्हणून मी थोडं वेट केलं. तर गरम असतानाच मी ते जरा एकजीव करते. हाताने करू शकत नाही म्हणून चमचे घेतलेले आहेत. सो असं हे एकजीव झालेलं आहे. आता थोडं हाताला तूप लावून घेते आणि पट्टापट लाडू वळते. हे एवढे लाडू करायला मला वेळ लागला 2.5 तासांचा. 2.5 ते 3 तास लागतात. बघा असे लाडू होतात. हे ड्रायफ्रूट लाडू तयार आहेत, बघून घ्या. आणि करायला एकदम सोपी आहे. जर आपण व्यवस्थित केली तर ती छान होते रेसिपी. सो जे साहित्य वापरले आहे त्याच्या 1.5 ते 2 किलो ड्रायफ्रूटचे लाडू तयार झाले. सो जर आवडली असेल ही रेसिपीची, माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.